इंटरनॅशनल स्कूलचा 10वा वर्धापन दिन मधुळकर ऑडिटोरियम इथं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मनं जिंकली। या वर्धापन दिन सोहळ्याचे अध्यक्षस्थान कर्मवीर डॉक्टर सुधाकर पणीकर यांनी भूषवले। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली। यावेळी नुकत्याच अपघात निधन झालेल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे, नगरसेविका रेश्मा चेतन भुजबळ, महिला आझाद केंद्राच्या प्रदेशाध्यक्ष सौ शोभना पाणीकर तसेच अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस या कामगार संघटनेचे पुणे शहराध्यक्ष अमर घेंगट उपस्थित होते। या कार्यक्रमाचं आयोजन आरव इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापक सौ ज्योती सुमेश पणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात शाळेच्या शिक्षिका सौ कोमल शिंदे, सौ भारती जगताप, सौ मयुरी जाधव व सौ किरण घाडगे यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ स्नेहलता दीपक टकले यांनी केले। कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी विद्यार्थिनींना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली। यावेळी मार्गदर्शन करताना कर्मवीर डॉक्टर सुधाकर पाणीकर यांनी सांगितलं की आजचे विद्यार्थी उद्याचं देशाचं नेतृत्व करणारे उद्योगपती, कायदेतज्ञ, आमदार, खासदार व मंत्री म्हणून पुढे यायला हवेत। त्यासाठी पालक व शिक्षकांनी संयुक्तपणे प्रयत्न करावेत। तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर केवळ शिक्षणापुरताच करावा असं आवाहन त्यांनी केलं। कार्यक्रमास पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। Grand annual day of Arab International Preschool. The heart filled of joy, happiness and proud because of you all. You have trusted us in Arab International Preschool to take the admission of your child and to get progress about their career, academic career. So thank you so much, first of all the parents and also the staff of Arab International Preschool and also the chief guest which is present here. They have invested the time and to be present here and share these memories and this moment with us. And once again, thank you so much and to all of the parents attended here and everyone who supported us, especially Arab, he have given a main part making this PPT and making this event a great success. And thank you so much. Good evening, everybody. मी तुम्हाला हमी देतो आरव इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये या बसलेल्या आज स्टेजवर दिसलेला प्रत्येक एक मुलापैकी एखादा मोठा उद्योगपती, एखादा मोठा वकील, एखादा मोठा डॉक्टर, एखादा या राज्याच्या देशाच्या मंत्री, आमदार, खासदार झाल्याशिवाय राहणार नाही असा प्रकारच्या अपेक्षा पण ठेवूया। त्यासाठी आपण सर्वांना प्रयत्न करूया असं मी आपल्याला विनंती करतो। आपल्याला कल्पना आहे स्त्रीच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुलेने प्रथम शिक्षण घेतला। महात्मा फुलेने त्यांना शिकवला। महात्मा फुले सावित्रीबाई फुलेला शिकवले आणि त्याच्यानंतर पूर्ण देशामध्ये आपल्याला कल्पना असेल इंदिरा गांधी सारखे, प्रतिभाताई पाटील सारखे आपल्याला देशाला एक मोठा राष्ट्रपती भेटला आणि इंदिरा गांधी सारखे देशाला पंतप्रधान भेटले। पुढे येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्याला आपल्या मुलांना प्रोत्साहन देऊ शिक्षणाकडे जास्ती आणि स्पोर्ट्स आणि आपलं हे मोठं झाल्यानंतर सुद्धा मी एक माजी सैनिक आहे, मी आपल्याला विनंती करेन आपल्या देशाच्या रक्षणासाठी या मुलांना सुद्धा आपण फौजमध्ये पाठवून, इंडियन आर्मीमध्ये पाठवून, नेव्हीमध्ये पाठवून असं मी अपेक्षा आपल्याकडून ठेवतो। आणि आजकालच्या मुलांना ABCD बोलायला सुद्धा येत नाही, एवढं चांगल्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन आमच्या सरकारला त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळालं
असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांच्या आई वडिलांना मी त्यांचे अभिनंदन करतो. आणखी त्या मुलांना शिकवा आणि येणाऱ्या काळामध्ये एखाद्या या देशाचं नेतृत्व, राज्याचं नेतृत्व करण्यासाठी आपण त्याला पुन्हा आणावा असं मी आपल्याकडून अपेक्षा ठेवतो. पुन्हा एकदा यामध्ये जिंकलेला ट्रॉफी मिळालेला सर्व मुलींच्या आणि त्यांच्या पालकांचं सुद्धा मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या भविष्यासाठी चांगलं त्यांना आपण प्रोत्साहन देईल असं अपेक्षा ठेवून मला हे दोन मार्गदर्शन संभव. आणि मी जेव्हा स्पोर्ट डेला आले होते तेव्हा मी सामाजिक कार्यकर्ती होते. आता मी नगरसेविका म्हणून तुमच्या पुढे उभी आहे. मी नगरसेविका होण्यासाठी ज्योती पणीकर मॅम आणि